मन लावून जेव्हा आपण स्वयंपाक बनवत नाहीत ना, त्यावेळेस अन्न तामस होतं, असं माझ्यासोबत सुद्धा आज झालं होतं. कसं ते तुम्हाला पुढे सांगते. पण त्या अगोदर आजच्या व्हिडिओची सुरुवात सायंकाळी मी इथे केली होती. प्रियान आणि प्रेक्षिताचा ड्रॉइंग क्लास होता. ते दोघांच्या पण लक्षात नव्हतं. त्यांचं 5:30ला होता आणि 6ला त्यांच्या लक्षात आलं. मग काय मामा नेमकेच घराच्या बाहेर गेले होते आणि ह्या दोघांनी फोन लावून त्यांना बोलून घेतलं. तर मामा चिडले होते. म्हणले पुढच्या वेळेस मी असं केल्यावर नेणार नाही तुम्हाला. तर मला तिथे हसू आलं. त्यानंतर इथे मी ना सायंकाळी ड्रेस फिटिंग करायला बसले होते, कारण की एक अर्जंट शूट होतं. सो ते ड्रेस फिटिंग करून घेतला आणि त्याच्यानंतर ना आज पल्लवीचे पप्पा पण आले होते. त्यांनी त्यावेळेस हे नवीन वाणवाळा घेऊन आले होते, ज्याच्यामध्ये तुरीच्या शेंगा होत्या आणि करडईची भाजी होती. आणि आज परत सासूबाईंची आठवण झाली होती. कसं तर सांगतेच, पण तितक्यात प्रियान प्रेक्षिता क्लासवरून आले होते. त्यांना ना मी मसाला शेंगदाणे बनवले, ते त्यांना टाइमपास म्हणून दिले. शूट पण माझं ते दोघं येईपर्यंत कंप्लीट झालं होतं, ज्याच्यामध्ये माझा असा काही लोक होता. आणि आता लागले होते रात्रीच्या स्वयंपाकाला. आणि आता आम्ही दोघांनी कधी सोबत व्हिडिओ शूट करायचं म्हणलं ना, आमच्या दोघांची कुरबुर तर होणारच झाली, हे ठरलेलंच असतं. मग काय मनातच पुटपुटत वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत स्वयंपाकाला लागले होते. इथे मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकल्या होत्या भाजीमध्ये. करडीची भाजी इथे मी बनवत होते. शेंगदाणे, हिरवी मिरची, लसण, कोथिंबीर, कांदा, हे सगळ्या गोष्टी जशा भाजीमध्ये टाकतात ना, व्यवस्थित सगळं लक्ष देऊन केलं. तरी सुद्धा भाजीला बिलकुल चव नव्हती झाली, कारण की वेगळाच विचार मनामध्ये होता. चांगले मनात विचार ठेवून आणि एकाग्र मन करून स्वयंपाक केला ना, खरंच टेस्टी होतं. पण आज माझ्यासोबत तसं नव्हतं झालं. पूर्ण अन्न तामस झालं होतं. भाजीच्या बाबतीत तर आज तसंच झालेलं. आणि आठवण मला इथे आत्याची काहून आली होती माहिती आहे का? कारण की करडीची भाजी आत्याला खूप जास्त आवडायची. प्रत्येक सीझनमध्ये ना त्या रोज जरी केली तरी त्यांना कंटाळा येत नव्हता. मला सुद्धा त्यांच्या हाताची ना ही करडीची भाजी खूप जास्त आवडत होती. तर चला, आणि आज ना मी फुल व्हिडिओ पण टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये सांगितलं की मी काही गोष्टी तुमच्यासोबत का शेअर करत नव्हते. ते व्हिडिओ पण तुम्ही जाऊन बघा. बाय.